बाबा सांगायला, तुम्हीच या ऐकायला. आज ज्या गोष्टी मी शेअर करायचा प्रयत्न करत आहे त्या पण भाऊजीचंच आहे टॉक जे YouTube वर आलेला आहे मेहर बाबा आर्काइव्ह मध्ये. त्याचं नाव आहे टायटल रिमेंबर हिम, म्हणजे त्याला स्मरा, त्याचं नाम. भाऊजी जी सुरुवात आहे ती भाऊजी सुरुवात करतात 1931 सालीच्या एक गोष्टीपासनं. भाऊ तेव्हा मेहर बाबांचं स्टेटस काय याच्यावर आधी ह्याच्यापासून भाऊजी सुरुवात करतात प्रवचनाची. भाऊजी म्हणतात की 1931 मध्ये बाबा इराण तिकडे मसद या ठिकाणी गेले होते. त्यांच्या ओल्ड मंडळी, सगळ्यात जुनी मंडळी तेव्हा ती होती, त्या काही लोक होते आणि बाबा मसद या ठिकाणी गेले. तेव्हा तेव्हा भाऊजी म्हणतात की बाबा जात होते. ही बऱ्याच जणांना आपल्याला माहित आहे स्टोरी, जी प्रॉस्टिट्यूट ची स्टोरी आहे. काही वेश्या ज्या असतात, 2-3 वेश्या ज्या असतात, त्या बाबांचा पाठलाग करतात. बाबाचं मस्जिद मध्ये तेव्हा कार्य असते आणि बाबा बाहेर निघतात मस्जिदच्या, तर काही तेव्हा मेहर बाबा पूर्ण बंद असतात, चेहरा वगैरे फक्त डोळे उघडे असतात, पूर्ण बाबांचा पूर्ण कव्हर केलेलं असते. पण मेहर बाबांची पर्सनॅलिटी अशी असते की त्याच्यामुळे त्या ऑटोमॅटिक अट्रॅक्ट होतात. इराणची गोष्ट. हा. आणि मग त्या मागे मागे मेहर बाबांच्या जायला लागतात. आता हे पाहून मंडळी मेंबर ज्यांना समजते की हे काय, यांचा हेतू काय, तर मंडळी मेंबर त्यांना हटवायचा प्रयत्न करतात, जसं आपण हाकलायचा प्रयत्न करतात आणि मेहर बाबा म्हणतात त्यांना येऊ द्या. आणि बाबा जातात, एका ठिकाणी थांबतात आणि त्यांना म्हणतात की तुम्ही पण इथे थांबा. आणि मग बाबा त्यांचं जे हे आहे, रुमाल जो बांधलाय तो काढतात आणि मेहर बाबांचा चेहरा पाहून त्या एकदम प्रभावित होतात आणि त्या ऐकायला लागतात. आता मेहर बाबा त्यांना म्हणतात, हे खूप सुंदर बाबांचं त्यांना जे काही मेसेज देतात, सांगतात, हे खूप छान आहे. बाबा म्हणतात की बापरे, आज तुम्ही किती भाग्यवान आहे की तुम्ही मला फॉलो करत आहे. म्हणजे तुम्ही माझा पाठलाग करत आहे, किती फॉर्च्युनेट आहे, किती तुम्ही भाग्यवान आहे. कारण माझी अशी परिस्थिती आहे, मी जर खरं तुम्हाला सांगू, मेहर बाबा त्यांना म्हणतात, माझी परिस्थिती अशी आहे की मी प्रत्येकाचा पाठलाग करतो, मी प्रत्येकाला फॉलो करतो, पण कोणीच मला फॉलो करत नाही. आणि तुम्ही किती भाग्यवान आहे की तुम्ही माझा पाठलाग करत करत इथपर्यंत आल्या. मग बाबा त्यांना म्हणतात की तुम्ही असा विचार नका करू की तुम्ही खूप अभागी आहे म्हणून, अनफॉर्च्युनेट आहे. तुम्ही खूप जास्त भाग्यवान आहे. म्हणजे हा व्यवसाय करत आहे तर असा नका विचार करू, तुम्ही खरोखर भाग्यवान आहे. मग बाबा पुढे म्हणतात की पहा, मी तर आग आहे, मी फायर आहे. आणि म्हणे आग अशी असते, तुम्ही त्याच्यात चांगल्या गोष्टी टाका त्याही जळून जातात, वाईट गोष्टी टाका त्या पण जळून जातात. तर मेहर बाबा म्हणतात माझं असंच आहे की मी पण आग आहे, तर त्याच्यात तुम्ही तुमचे चांगले गुण आणि वांगले गुण, वाईट गुण दोघी टाकले तर दोघी पण जळतात. तर बाबा म्हणतात आजच्या दिवशीपासून तुम्ही असं करा की तुम्ही जे काही तुम्हाला वाटते की, कारण त्या रडायला लागतात मेहर बाबांना पाहून, त्या म्हणतात बाबांना की आम्ही खूप खराब कर्म केलेले आहे आणि आम्ही करतो, आमचा व्यवसाय तो आहे, आम्ही खूप खराब कर्म करतो. तर मेहर बाबा म्हणतात तुम्ही त्याचं टेन्शन नका घेऊ, काळजी नका करू, कारण मी आग आहे. आता तुमचे वाईटही गुण सगळे माझ्यात टाकून द्या आज आणि चांगले पण गुण माझ्यात टाकून द्या, मी ते सगळं जाळून टाकेल. आणि म्हणून आता तुम्ही आनंदी व्हायला पाहिजे. आणि मग त्या रडतात रडतात आणि रडतात आणि नंतर शांत झाल्यावर मेहर बाबांना माफी मागतात आणि ते म्हणतात की बाबा आम्हाला माफ करून द्या. आणि बाबा म्हणतात मी तर तुम्हाला ऑलरेडी आधीच माफ करून दिलेलं आहे, आता कशाला त्या माफीबद्दल वगैरे आणि स्वतःबद्दल काळजी करता. तुम्ही आता माझ्यात चांगले वाईट गुण तुमचे टाकून द्या, आता ते सगळे काही जळलेले आहे असा विचार करा. आणि मग बाबा पूर्ण त्यांची अरेंजमेंट करतात, एका मंडळी मेंबरला सांगून त्यांना काही पैसे द्यायला लावतात आणि त्या तिथून निघून जातात. आता भाऊजी आपल्याला म्हणतात की एक इनर हीट आणि आउटर हीट, एक आत
एक इनर हीट असते भाऊजी म्हणतात आणि एक आउटर हीट असते जी आपल्याला दिसते. आतमधली ही आतमधला जो उष्ण आहे हे आपल्याला दिसत नसते. तर मेहर बाबा नेहमी भाऊजी म्हणतात आपल्याला इनर हीट देतात जेणेकरून आपले चांगले आणि वाईट जळून जे गुण आहेत ते जळून गेले पाहिजे. जे काही आपल्यामध्ये आहे ते मेहर बाबांमध्ये जळून गेलं पाहिजे. हेच फक्त हीट म्हणजे आगेचं महत्व आहे. त्याच्यामुळे भाऊजी म्हणतात आतमधली आग महत्वाची आहे. नंतर भाऊजी म्हणतात की मेहर बाबाचं जे स्टेटस आहे ते स्टेटस आपल्या अज्ञानामुळे आपण नेहमी कसं मेहर बाबांना त्रासदायक ठरतो याचं उदाहरण भाऊजी सांगतात की आपल्या अज्ञानामुळे मेहर बाबांना कसा त्रास होतो आणि आपलं अज्ञान नेहमी कसं पुढे येते मेहर बाबांच्या समोर. तर भाऊजी म्हणतात मी स्वतःचीच तुम्हाला एक गोष्ट सांगतो. भाऊजी म्हणतात की गुरुप्रसाद मध्ये एकदा आम्ही होतो आणि भाऊजीची ड्युटी होती वॉचची मेहर बाबांजवळ आणि म्हणतात उन्हाळा होता आणि एवढं जास्त टेम्परेचर होतं 40 पर्यंत टेम्परेचर गेलं होतं. खूप उष्ण होतं आणि म्हणे मी आलो ड्युटीवर आणि आल्याबरोबर मेहर बाबांनी म्हटलं की सगळं बंद कर, दारं बंद कर, खिडक्या बंद कर, व्हेंटिलेटर बंद कर, सगळं बंद कर कारण मला थंडी वाजत आहे. आणि मी म्हणत होतो की हे कसं शक्य आहे. पण मी सगळं हे बंद केलं जे काही माझ्याकडून शक्य होतं. एवढीशी पण फट उघडी ठेवू नको असं त्यांनी मला म्हटलं आणि मी ते सगळं बंद केलं. आता मेहर बाबा मला विचारतात की तू सगळं बरोबर बंद केलं का कारण मला थंडी वाजत आहे. आता एकदा सगळे दरवाजे चेक कर की सगळं काही बंद आहे का. भाऊजी म्हणतात मी उठतो पुन्हा सगळं चेक करतो सगळं काही बंद असते आणि मी येऊन मेहर बाबांना सांगतो कारण मेहर बाबा म्हणतात कुठल्या तरी फटीतून काहीतरी हवा येत असेल मला खूप थंडी वाजत आहे. आणि भाऊजी स्वतःचं काम करतात पुन्हा जागेवर येऊन बसतात आणि बाबांना सांगतात सगळं बंद आहे. आता भाऊ एक दोनदा मेहर बाबांनी असं म्हटलं भाऊजी बाबांकडे पाहतात आणि मेहर बाबा पूर्ण घामाने ओले चिंब असतात आणि भाऊजी स्वतःही ओले चिंब होतात घामाने आणि तरी बाबा वारंवार भाऊजीला म्हणतात की मला तर थंडी वाजत आहे मला कुठून तरी थंडी वाजत आहे बहुतेक काही उघडं असणार. मग भाऊजी बाबाकडे पाहून म्हणतात बाबा तुम्हाला घाम येत आहे मला घाम येत आहे हे तुम्हालाही माहित आहे मलाही माहित आहे की इथे किती जास्त गरमी आहे ऑलरेडी पण तुम्ही नेहमी नेहमी मला म्हणत आहे की मला थंडी वाजत आहे बंद कर थंडी वाजत आहे बंद कर. तर याच्यावर मेहर बाबा भाऊजीला म्हणतात की मी खरं सांगत आहे मी सत्य सांगत आहे. भाऊजी चूप बसतात. नंतर मेहर बाबा खूप महत्वाचा आपल्यासाठी मग भाऊजीला रिप्लाय देतात काही वेळाने. बाबा म्हणतात भाऊजीला की तू मला काय समजतो आणि भाऊजी म्हणतात मी म्हणतो मेहर बाबा मी तुम्हाला देव समजतो. तर भाऊजी मेहर बाबा म्हणतात असं म्हणजे तू मला देव म्हणून ऍक्सेप्ट केलं है ना तू मला स्वीकारलं देव आहे म्हणून. आता ही गोष्टच अशी या वेळची आहे की भाऊजीला ऑलरेडी ऍज अ मंडळी जॉईन होऊन बरेच वर्ष निघून गेले होते आणि मी म्हणतो हो हो बाबा मी तुम्हाला ऍक्सेप्ट केलं की तुम्हीच देव आहे. मेहर बाबा पुन्हा विचारतात की तू मला काय म्हणून घेतो. पुन्हा तोच प्रश्न विचारतात. पुन्हा भाऊजी तेच उत्तर देतात की मी तुम्हाला देव म्हणून घेतो. आणि याच्यावर मेहर बाबा रिप्लाय देतात की मेहर बाबांचा म्हणतो की तू मला देव म्हणून घेतो आणि जर मी देव असेल तर देव तर नेहमी सत्यच बोलायला पाहिजे ना. तर भाऊजी म्हणतात हो बरोबर आहे तू सत्यच बोलायला पाहिजे. आणि मग मेहर बाबा भाऊजीला म्हणतात की किती अनफॉर्च्युनेट आहे तू किती अभागी आहे की तुला थंडी वाजत नाहीये तुला घामच येत आहे. मला थंडी वाजत आहे मी सत्य सांगत आहे तुला म्हणत आहे आणि तू मला म्हणत आहे की गरमीच होत आहे. बाबा इथे हेच आहे तू म्हणायला पाहिजे की मला पण थंडी वाजत आहे जर तुम्हाला थंडी वाजत असेल तर कारण मी सत्य आहे मी सत्य बोलतो. आणि तू काय म्हणतो तू विरोध म्हणतो तू जे आहे ते म्हणत आहे मी सत्य आहे मी जे बोलत आहे ते तू नाही म्हणत आहे. तुला कसं फील नाही होत थंडी. मेहर बाबा प्रश्न विचारतात भाऊजीला तुला काय नाही फील होत थंडी.
मग मेहर बाबा म्हणतात मला थंडी फील होत आहे, मला वाजत आहे थंडी, तर तुला वाजायलाच पाहिजे कारण मी सत्य बोलत आहे. आणि म्हणे तू वारंवार मला उत्तर देत आहे गरमी आहे गरमी आहे. भाऊजी असे मेहर बाबा भाऊजीला म्हणतात. मेहर बाबा पुढे म्हणतात की हे बघ भाऊ, मी सत्य आहे आणि हे तुझं अज्ञान आहे जे तुझं समोर येत आहे. हे ठीक होतं. बाबा म्हणतात जर तू असं म्हटलं असतं की बाबा तुम्हाला जरी थंडी वाजत असेल तरी मला ना थोडी गरमी होत आहे, असं जर तू म्हटलं असतं तर ठीक होतं की बघ ठीक आहे तुम्हाला थंडी वाजत असेल पण मला तर थोडी गरमीच होत आहे. पण हे सांगायऐवजी तू म्हणत आहे की नाही नाही हे खूपच गरम आहे. मी तुम्हाला सांगत आहे बाबा खूपच गरमी होत आहे कारण तुम्हाला घाम येत आहे, मला घाम येत आहे. म्हणे पाहिलं तुझं अज्ञान कसं आहे. बाबा म्हणतात भाऊजीला. तर भाऊजी म्हणतात की ही आहे आपली स्थिती. तर भाऊजी म्हणतात पहा कसं पाहिलं तुम्ही की हे एकदम लहान लहान, आपल्याला भाऊजी म्हणतात हे एकदम लहान लहान इन्सिडेंट आहेत, फार लहान घटना आहे, पण या घटनांचं महत्व खूप जास्त आहे. जर तुम्ही आणि मी मेहर बाबांना देव म्हणून ऍक्सेप्ट केलेला आहे तर आपण म्हणतो की मेहर बाबा रियालिटी आहे. पण म्हणे जेव्हा आपण विचार करतो ना तर तेव्हा आपण जेव्हा विचार करायला सुरुवात करतो मेहर बाबावर तेव्हा आपण नेहमी ऑर्ग्यू करतो त्यांच्यावर. आपण जरी मेहर बाबांवर डिस्कस करत करत असतो तरी आपल्याला नेहमी आपलं डोकं आपल्याला सांगते की हे काही बरोबर नाही आहे, हे सुटेबल नाही आहे. जसं माझ्या डोक्याने सांगितलं की गरमी आहे तर गरमीच होत आहे, 40च्या वर टेम्परेचर आहे. आणि जरी दिसत आहे मेहर बाबांना घाम येत आहे तरी मेहर बाबा का म्हणत आहे की मला थंडी वाजत आहे. भाऊजी म्हणतात की आपलं माइंड एवढं सोफिस्टिकेटेड झालंय, म्हणजे एवढं जास्त प्रगत झालेलं आहे की आपल्याला मेहर बाबा जरी रियालिटी आहे हे माहित आहे तरी आपण ऑर्ग्यू करायला तयार राहतो त्यांच्या इच्छांसाठी. त्यांच्यावर डिस्कस करतो, सगळं काही गोष्टी करतो आपल्या माइंडनी. मग भाऊजी म्हणतात की हो माइंड तर सोफिस्टिकेटेड झालेलंच आहे, खूप प्रगत झालेलं आहे म्हणून आपण असे अशा गोष्टी करतो. पण म्हणतात मग हृदयाचं काय. तर भाऊजी म्हणतात की हृदय हे कधी सोफिस्टिकेटेड होत नसते, हे कधी प्रगत वगैरे होत नसते, ते जसं आहे तसंच राहत असते. पण सध्याची परिस्थिती अशी आहे की आपले हृदय, तुमचे हृदय म्हणजे आपले हृदय आहेत ते झोपलेले आहेत. आणि त्याच्यामुळे हृदय झोपल्यामुळे काय झालंय, आपल्या सगळ्यांचे जे माइंड आहे ते कन्फ्युजन, गोंधळ आणि कन्फ्युजन तयार करत आहे. आपण सगळे जण आणि सगळं जग सध्या फक्त कम्फर्टच्या मागे लागलेलं आहे की कसा कम्फर्ट आणला जाईल. सायंटिफिक कन्फ्युजन भाऊजी शब्द वापरतात. सगळीकडे सायंटिफिक वैज्ञानिक कन्फ्युजन आहे भाऊजी म्हणतात. आणि हे चालतच आहे कारण सगळ्यांचे हृदय झोपलेले आहे, सगळीकडे अस्वस्थता आहे. हे सगळं का होत आहे भाऊजी म्हणतात, का इतकी अस्वस्थता, रेस्टलेसनेस सगळीकडे आहे. तर भाऊजी म्हणतात कारण सगळ्यांचे आपले हृदय जे आहे सगळ्यांचे हे झोपलेले आहे. आणि जे माइंड आहे त्याचं जरी काम आहे की आपल्या आतमधल्या देवाकडे लक्ष देणं, तरी तो देत नाही आहे. तो कम्फर्टच्या मागे लागलाय, त्याच्यामुळे इथे शांतता कुठेच नाही आहे. मग भाऊजी म्हणतात मग आता मेहर बाबा काय करत आहेत. आता तर त्यांचं शरीर नाहीये, आता तर त्यांनी ते शरीर ड्रॉप केलेलं आहे, आता ते कोणचं काम करत आहे. तर भाऊजी म्हणतात आता मेहर बाबा हार्ट सोफिस्टिकेटेड करायचे काम करत आहे. म्हणजे प्रत्येकाचे जे हृदय आहे त्याला प्रगत करण्याचे, जे आपल्यातला देव आहे त्याला मॅनिफेस्ट करण्याचे प्रयत्न करत आहे. हार्टला आता मेहर बाबा प्रगत करायचा प्रयत्न करत आहे, जे झोपलेलं आहे. आणि म्हणे मग जेव्हा ते प्रयत्न मेहर बाबांचं ते काम संपत येईल ना तेव्हा हृदय कंट्रोल करणं सुरू करेल माइंडला. तशी आता विरुद्ध अवस्था आहे, नंतर बाबांचं कार्य संपल्यावर विरोध होऊन जाईल. हार्ट मग कंट्रोल करायला लागेल कारण मेहर बाबा प्रत्येकाच्या हार्टला झोपेतून उठवतील. आणि भाऊजी म्हणतात की याचा पण एक मार्ग आहे, खूप स्मूथ मार्ग आहे.
आता भाऊजी एरज भाईचं एक्झाम्पल देतात, जे आपल्यातल्या बऱ्याच जणांना माहित आहे, ट्रेन मधलं एसीचं जे एक्झाम्पल आहे, की हे भाऊजी म्हणतात ते की एरज भाईला एसी मध्ये एरज भाई आणि मेहर बाबा प्रवास करत होते. हे आपल्यापैकीच काही दिवसांआधीच एकाने पूर्ण डिटेल मध्ये ही स्टोरी सांगितलेली आहे. मी जस्ट ब्रीफ मध्ये सांगते थोडस, की एसी मध्ये एरज भाई आणि मेहर बाबा प्रवास करत असतात ट्रेन मध्ये, एसी कंपार्टमेंट मध्ये, आणि बाबा म्हणतात की मला थंडी वाजत आहे. मेहर बाबा पूर्ण ब्लँकेट अंगावर घेतात, सगळं घेतात, आणि एरज भाईला म्हणतात की तो, म्हणजे एक दोनदा म्हणतात की त्याला सांग, जो रेल्वे अधिकारी असतो, की त्याला सांग की टेम्परेचर वाढव वाढव, थंडी वाजत आहे. आणि मग एक वेळ असा येतं की बंदच करून टाक एसी, असं सांगतात. तर एरज भाई म्हणतात मला एवढी जास्त गरमी होते, एसी मध्ये सगळं बंद असते आणि त्याच्यात एसी कंपार्टमेंट मध्ये, आणि एसी पण बंद जेव्हा करायला लावतात बाबा, तेव्हा एरज भाईची हालत खराब होते आणि मेहर बाबा त्याच्यावरही ब्लँकेट घेऊन बसलेले असतात. तर एरज भाई म्हणतात की मी तिथल्या टॉयलेट मध्ये जातो आणि त्याच्या छिद्रातून जी हवा येते ना, त्यानी मला बरं वाटायला लागते. तर ही गोष्ट सांगतात भाऊजी, आणि भाऊजी म्हणतात की पहा कशी एरजची परिस्थिती झाली असेल तेव्हा, कसं माइंड रेस्टलेस झालं असेल, की एसी कंपार्टमेंट मध्ये मेहर बाबा म्हणत आहे की बंद कर, का तर थंडी वाजत आहे. मग भाऊजी म्हणतात तेव्हा डोकं चाललंच असेल ना, जसं माझं डोकं चाललं, की हे काय म्हणत आहे थंडी वाजत आहे, थंडी वाजत आहे. तर भाऊजी म्हणतात हा वे आहे, हा स्मूथ वे आहे हार्ट जागृत करायचा, कारण हार्ट जागृत तेव्हा होते जेव्हा माइंड सरेंडर करते मेहर बाबाला. तर मग भाऊजी म्हणतात की अशीच मूर्तीची स्टोरी आहे. मूर्तीचे बाबा प्रेमी होऊन गेले, आपल्याला बऱ्याच जणांना त्यांच्या स्टोरी पण माहित आहे. तर भाऊजी म्हणतात मूर्ती आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की त्यांनी गीतेवर त्यांची मास्टरी होती, फिलॉसॉफी, गीतेवर त्यांनी पीएचडी केली होती. गीता बद्दलचे ते मोठे मोठे टॉक द्यायचे. एका याच्यात बाबांनी त्यांच्या बऱ्याच स्टोऱ्या शेअर केल्या होत्या. आणि जेव्हा मूर्ती मेहर बाबाकडे अट्रॅक्ट झाले भाऊजी म्हणतात, आणि ते एक बाबा लवर झाले, ते मेहर बाबाला भेटायला यायचे गुरुप्रसाद मध्ये, बाबा त्यांना अलाउ करायचे. तर भाऊजी म्हणतात हे त्यांचं बॅकग्राऊंड होतं की ते गीतेवर बोलायचे, आणि म्हणजे मोठे टॉक त्यांचं खूप मोठा, तो एक विद्वान माणूस म्हणून प्रसिद्ध होता सगळीकडे मूर्ती. आणि जेव्हा म्हणे गुरुप्रसाद मध्ये यायचे, तर एक वेळ असा होता की मेहर बाबांनी त्यांना टीज करणं सुरू केलं, चिडवणं सुरू केलं. तर मूर्ती आले आणि भाऊजी म्हणतात बाबा आम्हाला विचारतात की काय मूर्तीने कपडे घातले आहे रे, कसा शर्ट आहे हा, मूर्तीचा कलर अजिबात चांगला दिसत नाहीये. तर बाकीच्या मंडळी विचारतात बाबा की खरंच खराब दिसत आहे ना कलर, हे शर्ट काही जमलं नाही आजचं. मंडळी म्हणते हो बाबा खराब दिसत आहे, कारण मंडळीला पूर्ण टेक्निक माहित होत्या मेहर बाबांच्या हावभावावरून की आता उत्तर काय द्यायचंय. आणि मंडळी म्हणते बरोबर आहे. आणि मग बाबा म्हणतात, तर मूर्ती म्हणतात तुम्हाला आवडला नाही हा शर्टाचा कलर. तर बाबा म्हणतात नाही आवडला, उद्या दुसरा घालून येशील. मूर्ती जातात, दुसऱ्या दिवशी वेगळ्या कलरचा शर्ट घालून येतात. पुन्हा बाबा त्यांना चिडवणं सुरू करतात आणि पुन्हा म्हणतात एवढा तू प्रोफेसर आहे, एवढा विद्वान, तुला साध्या कलरची चॉईस नाही आहे की तुला कोणचं चांगलं कलर दिसतो म्हणून. आणि मूर्ती पुन्हा हे होऊन जातात की अरे हाही मेहर बाबांना आवडला नाही शर्ट. आणि मूर्ती म्हणतात दुसऱ्या दिवशी मी दुसरा घालून येईल बाबा. असं होते. आणि भाऊजी म्हणतात 2-3 दिवस निघून जातात. तिसऱ्या दिवशी जेव्हा मूर्ती येतात तेव्हा बाबा त्यांना पुन्हा तेच म्हणतात की आज काय पिवळा घातला, काय तू कलर घालतो. म्हणे मूर्तीचा चेहरा लाल होऊन जाते आणि मूर्ती एकदम मेहर बाबांना रिप्लाय देतात जोरात की तुम्हाला पाहिजे कोणचा कलर हा तर सांगा शर्टाचा, तुम्ही रोज मला परेशान करत आहे, हा नाही कलर तो नाही कलर, तुम्हाला सांगा कुठला कलर पाहिजे मी तो घालून येईल. तर बाबा म्हणतात मला माहित आहे माझ्या कलरचं काय आहे, सध्या जो कलर तू घातलेला आहे ना रागाचा, तो मला आवडत नाही. माझा प्रॉब्लेम, माझं जे कन्सर्न आहे ते तुझ्या या कलरशी आहे, ते म्हणजे सध्याचा जो तुझा राग आहे ना त्या कलरशी आहे, तो मला अजिबात पाहिजे नाही. बाबा म्हणतात का रे दुसऱ्यांना तो खूप शिकवतो की असं आहे तसं आहे, गीता हे म्हणते गीता ते म्हणते, जेव्हा तू परफेक्ट नाही आहे. 3 दिवसात तर तुझा मेहर बाबा म्हणतात कलर चालला गेला. कलर तुला फक्त मी शर्टाच्या कलरनी चिडवलं ते काही वेळ,
3 दिवसात. तर 3 दिवसात तुझा कलर, असली जो कलर होता तुझा खरा रंग, तो तुझ्या बिहेवियर मध्ये आला. आणि तू दुसऱ्यांना काय शिकवतो जेव्हा तू स्वतःच परफेक्ट नाही आहे या गोष्टीमध्ये. तर भाऊजी म्हणे असं मेहर बाबा मूर्तीला म्हणतात. तर भाऊजी म्हणतात की सगळीकडे फक्त इगो बिझनेस आहे, फक्त अहंकाराचा देखावा. आणि मग भाऊ कंटिन्यू करतात. मग भाऊजी म्हणतात आता आपल्यावर येऊ, आपण गोष्टी करू की काय आहे हा इगो बिझनेस. आता भाऊजी याला वर्णन करतात. आता भाऊजी पण इतकी सुंदर सुरुवात करतात आपल्यासारख्या लोकांसाठी. म्हणजे हे ऐकताना असं वाटतं की भाऊजी आता आपल्या लेव्हलवर आलेले आहेत. भाऊजी म्हणतात मला तर काही अहंकार माहित नाही काय आहे म्हणून अहंकार. आता आपल्याला सगळ्यांना माहित आहे की भाऊजीची लेव्हल काय, पण भाऊजी आता आपण म्हणून बोलायला लागतात. भाऊजी म्हणतात मी तर कधी अहंकार पाहिला नाही. मग त्या प्रेमींना विचारतात तुम्ही पाहिला आहे का अहंकार कसा आहे दिसायला. तर सगळे हसतात. भाऊजी म्हणतात की हे पा, आता हे लक्षात घ्या की कधीच हे स्मरणात नका आणू की हा आहे अहंकार. याला कॅटेगराईज नका करू. हा अहंकार आहे, ही वासना आहे, हा अँगर आहे म्हणजे हा राग आहे. याला कॅटेगराईज करू नका. भाऊजी आपल्याला म्हणतात की आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे. आता भाऊजी म्हणतात का नका तुम्ही कॅटेगराईज करू, का हे असं विभाजन करू नका. कारण तुम्ही जरी खूप प्रयत्न केला हे स्मरणात आणायचा की मला अहंकार झाला, ओ मला वासना झाली, ओ मला राग आला, तुम्ही कधीच त्याच्यावर उठू शकणार नाही. त्याच्यामुळे बेटर हे आहे, भाऊजी म्हणतात की तुम्ही फक्त त्याचं नाव घ्या, त्याच्या नावाचं स्मरण करा. म्हणून याचं टायटल दिलंय रिमेंबर हिम. मेहर बाबा भाऊजी म्हणतात की डोकं त्याच्यात घालाल की मला अहंकार आहे, माझा लस्ट आहे, माझा अँगर आहे, याचा अँगर होता, लस्ट होता, इगो होता. भाऊजी म्हणतात ते इतकं तुम्हाला आतमधून पागल करून टाकेल. त्याच्यापेक्षा हे तुमचं काम नाही आहे. तुमचं काम आहे की मेहर बाबाचं नाव रिमेंबर, स्मरणात ठेवणे. कारण मग भाऊजी पुढे म्हणतात जितकं आपण जास्त लस्ट, ग्रीड, अँगर म्हणजे षडरिपू, आपला लोअर सेल्फ, जितका त्याचा विचार करत राहू तितकं ते आपल्याला वीक बनवतील, आपल्याला कमजोर बनवतील. म्हणून आपण नेहमी आपल्यातल्या ज्या स्ट्रेंथ आहे त्याचाच विचार करायला पाहिजे. स्ट्रेंथ म्हणजे आपल्यातले पॉइंट, आपली ताकद जी आहे आपल्या आतमध्ये, त्याचाच आपण नेहमी विचार करायला पाहिजे, ते स्मरणात ठेवायला पाहिजे. कारण ह्या ताकद, या स्ट्रेंथ पण भाऊजी म्हणतात आपल्यामध्येच आहे. आणि मेहरबाब म्हणतात आपला प्रियतम काय आहे. आपले प्रियतमच तर आपली स्ट्रेंथ आहे सगळ्यात मोठी. मग ती आपली स्ट्रेंथ आहे तर आपण त्याचंच नामस्मरण करायला पाहिजे. आणि जे आपले विकनेसेस आहेत त्यांना विसरायला पाहिजे. भाऊजी म्हणतात की असा नका विचार करू की मी कमजोर आहे कारण मला खूप राग येतो, माझ्यात खूप काम वासना आहे, मला हे आहे, मला ते आहे. कारण भाऊजीच्या समोरचे जे फॉरेनर बाबा लवर होते ना, तर ते नेहमी या रिलेटेड भाऊजीला प्रश्न विचारत राहायचे. तर भाऊजी म्हणतात ते नेहमी नेहमी मी असा आहे, मी तसा आहे, माझं असं झालं, म्हणजे जे आपले विकनेस आहे याचा जास्त विचार नका करू. तुम्ही जितका जास्त तुमच्या विकनेसेसचा विचार कराल तितकं जास्त तुम्ही तुमची स्ट्रेंथ, तुमचा प्रियतम जो तुमच्या आतमध्ये आहे त्याला विसरत जाल. म्हणून नेहमी स्ट्रेंथचा विचार करा. स्ट्रेंथ म्हणजे तुमचा प्रियतम जो तुमच्या आतमध्ये आहे त्याचं नामस्मरण. आणि सगळे बाकीचे कमजोऱ्या विसरून जा. तुम्ही पहा तुमचा प्रियतम ऑटोमॅटिक त्या सगळ्या कमजोऱ्यांचं स्वतःवरच घेईल. तो स्वतःच त्याची काळजी करायला लागेल जेव्हा त्या कमजोऱ्या तुम्ही विसराल, असं भाऊजी म्हणतात. आता भाऊजी म्हणतात की एक गोष्ट सांगतात भाऊजी, एका कपलला मुलगा पाहिजे असते. जो शिरीन खेडेकरनी काही दिवसांआधी तिच्या टॉक मध्ये, मला वाटतं तीच होती, तिने ती गोष्ट सांगितली होती भाऊजींनी सांगितलेली की एका कपलला मुलगा पाहिजे असते. आणि ते काही
एका कपलला मुलगा पाहिजे असते कारण त्यांना मुलगा नसते. आणि मी खूप ब्रीफ मध्ये सांगते ही स्टोरी कारण आपण काही दिवसां अगोदरच ऐकलेली आहे. आणि भाऊजी आणि बाबा काही देत नसतात. तो माणूस कंटिन्यू लेटर लिहत असतो. बाबा काही देत नसतात. मग ते गुरुप्रसाद मध्ये येते ते कपल, ते नवरा बायको. आणि भाऊजी म्हणतात तू आता मेहर बाबांना माग. आणि हा माणूस भाऊजीला म्हणते की मी जेव्हाही त्यांच्या दर्शनाला येतो मी ते विसरून जातो मागायचं. मग भाऊजी म्हणतात मी तुला प्रॉम्प्ट करेल, मी तुला म्हणेल की सांगेल की आता मी आठवण करून देईल. आणि भाऊजीकडे तो भाऊजी आठवण त्याला देतातही की तू मागून घे म्हणून. मी नाही मागत तरी तो माणूस काही लक्ष देत नाही, त्याचं राहत नाही. आणि ते झाल्यावर भाऊजीचे कान पोरत राहते दर्शन प्रोग्राम झाल्यावर की मला ते मेहर बाबांना म्हण मला मूल पाहिजे म्हणून द्या, माझ्या घरात अंधार आहे, व्हॉटेवर. ते इमोशनल होते भाऊजीच्या जवळ. पण भाऊजीला काही वेळ भेटत नाही बाबांना हे करायचा. आणि शेवटी तो पुण्याला बस स्टँड वरून लांब लेटर लिहिते मेहर बाबाला. ते लेटर गुरुप्रसाद मध्ये मग भाऊजी बाबांना वाचून दाखवतात. तेव्हा वेळ भेटतो भाऊजीला. आणि मेहर बाबा म्हणतात भाऊ भाऊ मी काय करू, मी हेल्पलेस आहे. म्हणजे हे असे माझे प्रेमी आहे जे मला मागतात. मला माहित आहे याला जर मुलगा दिला तर याचं पुढचं आयुष्य इतकं खराब आहे कारण याच्या नशिबात नाही, याचे संस्कार नाही जुळत आहेत. याचं नशीब खूप, याचं लाईफ खूप खराब होऊन जाईल जर मी आता त्याला मुलगा दिला तर. आणि मी हेल्पलेस मी हेल्पलेस झालेलो आहे. तर भाऊजी म्हणतात की ही आहे मेहर बाबांची अवस्था. ही होती बाबांची अवस्था. बाबा म्हणायचे मी हायेस्ट ऑफ द हाय आहे पण प्रेमींसमोर मी हेल्पलेस होतो कारण यांच्या डिझायर, यांना माहित नसते यांच्या अज्ञानामुळे की यांना काय पाहिजे. मला माहित असते तर हे ऍक्सेप्ट करायला तयार नसतात. मला माहित आहे की याला न मूल दिलेलंच याच्यासाठी सगळ्यात चांगलं आहे. तर मग भाऊजी त्याच्यावर म्हणतात की हे असं आहे, मेहर बाबांजवळ प्रत्येकाच्या रोगाचं डिसीज आजाराची ट्रीटमेंट आहे आणि प्रत्येकाचा आजार हा वेगवेगळा आहे. भाऊजी म्हणतात आजार इन द सेन्स त्यांचे संस्कार, प्रत्येकाचे संस्कार आणि त्याची जर्नी वेगळी वेगळी आहे. फक्त मेहर बाबाला माहित आहे की याच्यावर यांची ट्रीटमेंट काय द्यायला पाहिजे, काय ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. कारण भाऊजी म्हणतात या प्रत्येकाचा आजार बाबांना माहित आहे. आणि आजार म्हणजे काय, तर भाऊजी म्हणतात याच्यात एकही जगात असा संत नाही आहे किंवा कुठला असा ऑथॉरिटी नाही आहे की ज्याला तो आजार माहित असेल आपल्या प्रत्येकाचा. फक्त परफेक्ट मास्टरलाच तो माहित असते की याचा खरा आजार काय आहे, याची खरी संस्कार काय आहे, हा आत्मा काय आहे. आणि भाऊजी म्हणतात आपल्या सगळ्यांचं त्यांना सगळं माहित आहे, आपल्या सगळ्यांची ट्रीटमेंट त्यांच्या जवळ आहे. भाऊजी म्हणतात आपल्या प्रत्येकाचे चेहरे वेगवेगळे आहे. का आहे, कारण आपल्या प्रत्येकाचे संस्कार हे वेगवेगळे आहे. भाऊजी म्हणतात तुम्ही जे इथे सगळे बसलेले आहे त्या प्रत्येकाचे चेहरे वेगळे आहे याचा कारण हेच आहे की तुमच्या प्रत्येकाचे संस्कार वेगळे आहे, तुमच्या प्रत्येकाचे आजार वेगवेगळे आहे. संस्कारांचे आजार, डिसीज ऑफ संस्कारात हे वेगळे वेगळे आहे. भाऊजी म्हणतात परफेक्ट वन जो आहे तोच फक्त त्याला ट्रीट करू शकतो आणि प्रत्येकाला ती औषध देऊ शकतो. एकाला टायफॉइडची औषध दिली भाऊजी म्हणतात आणि तीच औषध दुसऱ्याला दिली ज्याला मलेरिया आहे तर ते जमेल का, ते तर उलट होऊन जाईल ना. भाऊजी म्हणतात दुसरा माणूस जास्त आजारी पडेल. तर भाऊजी म्हणतात ते पण हे असंच आहे. काही काही कपलला मेहर बाबांनी देऊन दिले त्यांना मुलं ज्यांना नव्हते, आणि काही कपलला दिलेच नाही कारण त्यांचे संस्कार तसे होते. हे एक्झाम्पल सांगितलं भाऊजींनी बाकी पण गोष्टींसाठी. आणि भाऊजी म्हणतात त्या व्यक्तीचा आजार फक्त मेहर बाबांना माहित आहे, आपल्याला नाही माहित आहे. मी काय बोलू याच्यावर, भाऊजी आपल्याला म्हणतात की मी आता याच्यावर काय बोलू. मी एवढंच तुम्हाला सांगतो की खरोखर तो एकटा आहे. तो एकच माणूस असा आहे की जो आपल्याबद्दल रिस्पॉन्सिबल आहे. तो आपल्याबद्दल नाही, पूर्ण ब्रह्मांडासाठी रिस्पॉन्सिबल आहे. रिस्पॉन्सिबल म्हणजे तो जबाबदार आहे कारण त्याच्यातूनच हे क्रिएशन आलेलं आहे. तोच फक्त एकटा जबाबदार आहे. आणि कारण तो पूर्ण ब्रह्मांडासाठी, पूर्ण या उत्पत्तीसाठी जबाबदार आहे
त्याला एज आफ्टर एज, युगानुयुगे यावं लागते. आणि म्हणून तो एकटाच असा आहे की ज्याला सगळ्यांचे डिसीज, सगळ्यांचे आजार, सगळ्यांच्या संस्कारांचे बंचेस माहिती आहे. आणि भाऊजी म्हणतात मेहर बाबा हे प्रिपेअर करत होते प्रत्येकाला ट्रीटमेंट द्यायसाठी. मग भाऊजी म्हणतात प्रत्येकाला म्हणजे सगळ्या एकेका इंडिव्हिज्युअलला, एकेका गोष्टीसाठी एकेकाला मेहर बाबा प्रिपेअर करत होते ट्रीटमेंट द्यायसाठी. आणि म्हणून भाऊजी म्हणतात की मी म्हणतो मेहर बाबा इन्फिनिटली ऍक्टिव्ह आहे. इन्फिनिटली ऍक्टिव्ह म्हणजे पूर्ण ऍक्टिव्ह म्हणजे याच्यात बाबा काय म्हणू शकतो, इन्फिनिट ऍक्टिव्हला काय म्हणू, क्रियाशील आहे. क्रियाशील आहे, अनंत क्रियाशील. अनंत क्रियाशील. प्रत्येकाची डील करून राहिला. तो त्याचा पूर्ण असो का नसो. प्रत्येकाशी मेहर बाबा प्रत्येकासाठी अनंतरित्या सक्रिय आहेत, ऍक्शन मध्ये आहेत. का बरं? कारण भाऊजी म्हणतात त्यांना ही ट्रीटमेंट द्यायची आहे, त्या आजारावर ते औषध द्यायची आहे प्रत्येकाच्या आजारावर. भाऊजी म्हणतात हे इलनेस जे आहे ना, जे तुम्ही आता सध्या दुःख भोगत आहे तुमच्या संस्कारांमुळे, त्याच्यासाठी मेहर बाबा ट्रीटमेंट तयार करत आहे, तो आजार बरा होण्यासाठी. हेच कार्य ते सध्या करत आहेत. आणि भाऊजी म्हणतात हे असं नाही फक्त बाबा प्रेमी म्हणून नाही, हे सगळ्यांसाठी. जर आणि भाऊजी म्हणतात आता तुमच्यातलंच समजा कोणी म्हणत असेल की मला गरज नाही आहे बाबा तुमची, मी माझं दुःख सहन करू शकतो, तुम्हाला माझ्यासाठी काही करायची गरज नाहीये, असं जर तुम्ही म्हणत असेल तरीही भाऊजी म्हणतात तो स्वतः जबाबदार राहतो तुमच्यासाठी. आणि तो तुमची काळजी घेतोच, कारण तुम्ही त्याचे आहे. मग पुढे भाऊजी म्हणतात मग आता याच्यावर आपली जबाबदारी काय आहे? आपली जबाबदारी आता मेहर बाबा तर एवढं जास्त आपल्यासाठी करत आहेत, मग भाऊजी म्हणतात आपली जबाबदारी काय आहे की फक्त त्याचं नामस्मरण करायचं. बस त्यांना आपल्या जवळ, जस्ट टू हॅव हिम, त्यांना बस आपलं करायचं. भाऊजी तेच म्हणतात की तुम्ही कोणीही असो, कोणाचं सुरू आहे का? मग भाऊजी म्हणतात की तुम्ही कोणीही असो, तुमचं प्रोफेशन, तुमचं जे काम आहे ते काहीही असो, फक्त एवढं लक्षात असू द्या की हे जे काम, प्रोफेशन, व्हॉट एव्हर यू आर डुईंग, तुम्ही जे काही करत असाल ते मेहर बाबांनी दिलं आहे आणि तुम्ही ते मेहर बाबांसाठी करत आहे. असा विचार करा की ही त्याची इच्छा आहे, तुम्ही त्याच्यासाठी हे काम करत आहे, तुम्ही जे काही करत असाल ते. आणि भाऊजी म्हणतात मग हे काय, हे फक्त हाच आहे लेबर फेज. जर तुम्ही असं करत असाल की त्यांच्या इच्छेनुसार तुम्हाला जे काही काम मिळालंय ही त्यांची इच्छा आहे आणि हे त्यांनी तुम्हाला काम दिलेलं आहे म्हणून तुम्ही करत आहे, हे जर विचार करून तुम्ही करत असाल तुमचं काम, तुमचं दैनंदिनी, तुमचं लाईफ, तर मग भाऊजी म्हणतात तुम्ही लेबर फेज मध्ये आहे. की न्यू लाईफचा चौथा फेज आपल्याला माहित आहे, आपण डिस्कस बरेच वेळा झालेला आहे. तर मग हाच आहे लेबर फेज. भाऊजी म्हणतात की बस हाच विचार असू द्या, हीच तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुम्ही जे काही सध्या करत आहे ते मेहर बाबांसाठी करत आहेत, त्यांच्या इन्स्ट्रक्शन नुसार करत आहेत, त्यांच्यासाठी करत आहे, त्यांची इच्छा पूर्ण करायसाठी करत आहे. हा विचार करा, हा माइंडसेट असू द्या. भाऊजी म्हणतात पहा जर असं तुम्ही सिन्सिअरली करत गेले ना, असं करत गेले, सिन्सिअरली हा पण शब्दाने वापरला, असं जर तुम्ही करत गेले तर भाऊजी म्हणतात मग तुम्ही कुठल्याच यांनी बाउंड होणार नाही, कुठल्या संस्कारांनी म्हणजे बाउंड होणार नाही, म्हणजे तुमचे संस्कार नाही तयार होणार, तुम्ही बांधल्या नाही जाणार त्या कर्मानी, जे कर्म तुम्ही करत आहे. कारण भाऊजी म्हणतात जेव्हा तुम्ही त्याच्यासाठी करता ना तेव्हा तो रिस्पॉन्सिबल होऊन जाते त्या कर्मासाठी, तो जबाबदारी घेऊन घेते तुमच्या कर्माची जेव्हा तुम्ही त्याच्यासाठी करत असाल. मग तुम्हाला संस्कारांचं गणितच येत नाही की तुम्ही बांधल्या जाल म्हणून. पण म्हणे जेव्हा मग तुम्ही स्वतः करायला लागता, स्वतःहून स्वतःसाठी काम करायला लागता, तर मग तेव्हा तुम्ही बाउंड होता, तेव्हा तुम्ही बांधल्या जाता. जसं आपण जन्मानुजन्म करत आहे, याच्या आधी सध्याही आपण आपल्यासाठी करतो,
मग भाऊजी म्हणतात चांगलं करा, चांगल्याने बाउंड हॉल बांधल्या जाल, चांगले कर्म करा, चांगल्या कर्माने बांधल्या जाल, खराब कर्म करा, खराब कर्माने बांधल्या जाल, तुम्ही फक्त बांधल्या जाल. पण जर मेहर बाबांचा रिस्पॉन्सिबल ठेवून हे कराल तर तुम्ही खराब करा, चांगलं करा, तुम्ही बांधल्या नाही जाल. आणि हे 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 पण आपण ऐकलेलं आहे की मग पुढे तेच भाऊजी म्हणतात की जर चांगलं कर्म करत असाल तर ती सोन्याची चेन होईल, वाईट कर्म करत असाल तर ती लोखंडाची चेन होईल. शेवटी कर्म ते कर्मच राहील. आणि भाऊजी म्हणतात चेन तर ही चेन आहे ना, ती सोन्याची असो की लोखंडाची असो, चेन तर नेहमी बांधतेच. तसं आपलं कर्म चांगलं असो की खराब असो, कर्म तर आपल्याला बांधणारच आहे. भाऊजी म्हणतात कर्म तुम्हाला बांधणार आहे, तुम्ही याच्यातून सुटू नाही शकाल. सुटू फक्त एकदा शकाल. सोल्युशन फक्त एकच आहे की जेव्हा तुम्ही सगळं काही त्याच्यासाठी कराल, त्याला नामस्मरण त्याला नामस्मरणात ठेवून कराल, मेहर बाबांना नामस्मरणात ठेवून कराल, तेव्हा मग मेहर बाबा केअर करतात. भाऊजी म्हणतात मग मेहर बाबा पूर्ण काळजी घेतात, पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी घेतात तुमच्या कर्माची. कारण भाऊजी म्हणतात ते एवढे जास्त दयाळू आहे, इतके कृपाळू आहे आणि इतके प्रेमळ आहे की ते तयार असतात जबाबदारी घ्यायला. जरी तुम्हाला त्यांची मदत पाहिजे नसेल तरीही ते मदतीला सदैव तयार असतात, उभे असतात. भाऊजी म्हणतात तुमचा जरी तुम्ही रिजेक्ट करत गेले त्यांची हेल्प, रिजेक्ट करत गेले हेल्प म्हणजे तुम्ही स्वतःच लावत गेले, स्वतः करत गेले की मी जसं नाही आहे बाबा लवर, तर तो स्वतःच करते ना, तर भाऊजी म्हणतात तरी मेहर बाबा उभे असतात, तरी मेहर बाबा तयार असतात त्याची मदत करायला. एवढं जास्त कृपाळू आहे भाऊजी म्हणतात मेहर बाबा. तुम्हाला ते जरी पाहिजे नसतील ना तरी ते तुमच्यासाठी असतातच असतात. कारण भाऊजी म्हणतात शेवटी ते तुमच्यात आहेत ना, ते तुमच्या आतमध्ये आहेत, त्याच्यामुळे ते नेहमी प्रेझेंट असतात. याच्यात याच्यात एक गोष्ट एक आहे, एक रुस्तम फलाटीने एकदा सांगितली होती मला, मी त्यांना फोन केला होता. गोष्ट म्हणण्यापेक्षा एरज भाई काय म्हणतात, तर रुस्तम फलाटी मला म्हणत होते की म्हणजे तुला माहित आहे आम्हाला नेहमी एरज सांगायचे आम्ही तिथे असताना सगळ्या रेसिडेंट्सला की पहा लिस्टवर तुमच्या मेहर बाबा नेहमी पहिल्या नंबरवर ठेवाल. म्हणे मेहर बाबा आम्हाला म्हणायचे की नेहमी लिस्टवर पहिला नंबर म्हणजे तुम्ही जे काही काम करता आयुष्यभर, जे काही तुम्हाला जबाबदाऱ्या असतात, घरच्या जबाबदाऱ्या, बाहेरच्या जबाबदाऱ्या, व्हॉट एव्हर यू डू, तुम्ही सगळ्यात पहिला नंबर मला ठेवायचा, मेहर बाबांना ठेवायचा आणि बाकी सगळे कामं खाली. कारण बाबा आम्हाला म्हणायचे म्हणे जेव्हा तुमचा शेवटचा वेळ येतो ना, जेव्हा तुमचा शेवटचा श्वास असते, तुम्ही मरणाच्या दारावर उभे असता, तर तेव्हा तुम्ही जर मला पहिल्या नंबरवर ठेवलं नाही, बाकीच्या कामांना दुसऱ्या नंबरवर, बाकीच्या कामांना प्राथमिकता दिली, तर जेव्हा तुमचा शेवटचा वेळ येतो तेव्हा मी पण तुम्हाला मग शेवटच्या नंबरवर ठेवतो, मी माझ्या कामात गुंतून जातो, मी पण माझ्या कामांना मग प्राथमिकता देतो. तर ही तुमची जबाबदारी आहे, हे तुमचं काम आहे की मला इन्व्हॉल्व करणे प्रत्येक कामात, नाही तर मग मला पण असं करावं लागते. तर म्हणे मैरज आम्हाला नेहमी रिमाइंड करायचे की पहा लिस्ट मध्ये मेहर बाबांना पहिला ठेवाल, नाही तर शेवटची वेळ येईल ना तर तो पण तुम्हाला मग शेवटी स्थान देईल आणि त्यांच्या कामांना प्राथमिकता देईल. तर भाऊजी हे म्हणतात, भाऊजी म्हणतात की ही पूर्ण मनुष्य जातच आहे ना, ही सगळी आणि सगळे जण, प्रत्येक जण आणि सगळं काही, हे या सगळ्यांची जबाबदारी बाबा घेतात आणि मेहर बाबाच काळजी करतात या सगळ्यांची. तुम्ही जरी म्हटलं ना की बाबा थांबवा आता, स्टॉप करा, नका करू, काही काळजी नाही आहे गरज आम्हाला, तरी मेहर बाबा सुरू ठेवतात ही काळजी. कारण हेच त्यांचं काम आहे, हेच वर्क आहे आणि हे त्यांना करावंच लागतं. भाऊजी म्हणतात हो झालं. जेव्हा आपण त्यांना रिकॉग्नाइज करतो, ओळखतो, भाऊजी म्हणतात जेव्हा आपल्याला आता मेहर बाबांनी ओळख दिलेली आहे, आता आपल्याला ओळख दिलेली आहे की त्यांनी आपल्याला ऍक्सेप्ट केलेलं आहे, आपल्याला ओळख दिल्या म्हणून आपल्याला बाबा प्रेमी आपण एकमेकांना म्हणतो. मग भाऊजी म्हणतात की जेव्हा त्यांनी तुम्हाला ओळख दिली ना, तर आता हे तुमची ड्युटी आहे, तुमचं काम आहे की त्यांना स्वतःच्या जवळ आणणे, त्यांचं नामस्मरण करणे, आता हे तुमचं काम आहे.
पण भाऊजी म्हणतात सिन्सिअर राहायचं आणि इमानदार राहायचं त्यांच्या नामस्मरणामध्ये. जे काही तुम्ही फील करत असाल, भाऊजी म्हणतात जे काही फील करत असाल ते त्यांना सांगा आणि ते त्यांना सांगत राहा. चांगलं फील करत असाल ते सांगा, वाईट फील करत असाल ते सांगा. पण जे काही तुम्ही त्यांना सांगाल त्याच्याबद्दल नेहमी ऑनेस्ट राहा, इमानदार राहा, सिन्सिअर राहा. त्यांना तुम्ही त्यांची प्रशंसाही करा, त्यांना क्रिटिसाइज पण करा. म्हणजे कधी असं होते ना की असा लाईफचा असा एक फेज येऊन जातो की ज्या फेज मध्ये आपल्याकडून काही जमत नसते, गोष्टी पूर्ण उलट्या होत असतात, तेव्हा राग येत असतो मेहर बाबाचा की का असं करत आहेत मेहर बाबा, मीच का, माझ्याचीच का, असं का तसं काय, खूप विचार येतात. तर तेव्हा भाऊजी म्हणतात की जर असं क्रिटिसाइजही करत असाल ना तर ते पण त्यांना सिन्सिअरली करा, पूर्ण ताकदीने मग त्यांना टीका करा, त्यांच्यावर मनातल्या मनात पाहिजे तुम्ही कसं कराल म्हणाल. प्रेस करायचे असेल ते पण प्रेस करा, कारण भाऊजी म्हणतात की ते हायेस्ट ऑफ द हाय आहे. त्यांच्यासाठी प्रेज म्हणजे चांगला आणि वाईट हे कोणत्याच गोष्टी मॅटरच नाही करत. त्यांच्यासाठी फक्त तुम्ही नामस्मरण करत आहे हे मॅटर करते. भाऊजी म्हणतात तुमचं हार्टने सांगितलं ना की हेच आहे म्हणून सगळं काही, मेहर बाबाचं सगळं काही, पूर्ण ताकद लावून त्यांना फॉलो करा, पूर्ण ताकदीने सिन्सिअरली त्यांना फॉलो करा. आणि नाही म्हणत असेल आता तुमचं हार्ट की नाही आहे हा देव, तर पूर्ण ताकद लावून त्यांची क्रिटिसाइज, टीका करा. पण सिन्सिअरिटी असू द्या, तुमच्या आतमध्ये सिन्सिअरिटी असू द्या त्यांच्यावर, त्यांच्याशी कनेक्ट व्हायला. आणि भाऊजी एकदा म्हणतात, या प्रवचनात नाही तसं म्हणतात, रिअल ट्रेजर मध्ये आहे की भाऊजी म्हणतात इंजिन, मेहर बाबा म्हणतात मेहर बाबा इंजिन आहे, इंजिनचं ती एक ट्रेन आहे. त्या इंजिनला जेव्हा डब्बे जुळल्या जातात, भाऊजी म्हणतात तर तुम्ही पाहिलं असेल, भाऊजी म्हणतात एका डब्यात लोखंड असते समजा, एका डब्यात फक्त कचराच असते, एका डब्यात खूप जास्त मौल्यवान गोष्टी असतात, एका डब्यात काहीच नसते, काहीतरी असं आलतू फालतू गोष्टी असतात. भाऊजी म्हणतात इंजिन सगळं घेऊन जात असते, कारण ते कनेक्टेड असतात ना डब्बे त्याला, आणि ते इंजिन चालत असते, ट्रेन चालत असते, इंजिन बरोबर त्या डब्यांना घेऊन जाते. तर भाऊजी म्हणतात की बस कनेक्टेड राहा. हा सध्या वेळ असा आहे की फक्त कनेक्टेड राहा मेहर बाबाशी. तुम्ही चांगले असा की खराब असा, जे तुमच्यात दुर्गुण असतील ते असू द्या, चांगले गुण असतील ते असू द्या, फक्त तुम्ही त्यांना कनेक्टेड राहा, त्या इंजिनशी जुळलेले राहा. हे सगळ्यात मोठं काम आहे, हे सगळ्यात महत्वाचं काम आहे. कारण मेहर बाबा आता आहेत ऍक्टिव्ह 700, आता जेव्हा येतील तेव्हा मॅनिफेस्टेशन नंतर मेहर बाबा चालले जातील रेस्ट घ्यायसाठी आणि 700 वर्षांनीच डायरेक्ट येतील. तर भाऊजी म्हणतात, या प्रवचनात नाही म्हणत ते, त्यांनी दुसऱ्या प्रवचनात सांगितलेलं आहे, फक्त याच्याशी रिलेटेड आहे म्हणून मी शेअर करत आहे. तर भाऊजी म्हणतात की एकदा मॅनिफेस्टेशन झालं, मेहर बाबा चालले गेले रेस्टिंग साठी, की मग भाऊजी म्हणतात तेव्हाही ते तसेच तुम्हाला हाक देतील, तेव्हाही तुम्हाला रिस्पॉन्स देतील, पण त्याच्यासाठी तुम्हाला एवढे प्रयत्न करावे लागतील, सिन्सिअरली इतकी प्रयत्नांची पराकाष्ठा करावं लागेल त्यांचा एक रिस्पॉन्स भेटायसाठी. कारण सध्या अवतारी काळ आहे आणि ते इन्फिनिटली ऍक्टिव्ह आहे. तुम्ही थोडंसं कराल तुम्हाला खूप जास्त भेटेल, म्हणून प्रयत्न पूर्ण करा, त्यांना पकडून ठेवायचा, त्यांच्याशी कनेक्ट राहायचा. कारण हाच वेळ असा आहे की ज्याच्यात माया पण पीक मध्ये आहे, माया पण सर्वोच्च तिने गाठलेला आहे. त्याच्यामुळे हे खूप जास्त चान्सेस आहे की तुम्ही मायेमध्ये अटकून जायचे आणि मेहर बाबाशी कॉम्प्रोमाइज किंवा मेहर बाबांना जसं सोडण्याचे खूप जास्त, कारण सध्या विकनेसेस भरपूर वाढून गेलेले आहे. मेहर बाबाचं मॅनिफेस्टेशनची तयारी आता सुरू आहे, तर याच्यात होऊ शकते की सटकून जातील, होऊ शकते की आपला मी समोर येईल आणि जस्टिफाय करणं सुरू करून देईल की पहा खरोखर हे कसं जे दिसत आहे तेच कसं खरं आहे, जे इल्युजन आहे. तर भाऊजी म्हणतात खूप चान्सेस आहेत, म्हणून फक्त कनेक्टेड राहायचं काम करा, बाकी मेहर बाबा पूर्ण पाहून घेतात की कसं मग समोर न्यायचं आहे म्हणून. तर इथे हे संपते. आता भूषण दादा सांगेल, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय.